नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, ही लिंक शेअर करा, जेणेकरून कुठलाही उमेदवार या शिक्षक भरतीपासून वंचित राहणार नाही. आता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत यांच्या समवेत अध्यक्षतेखाली काल मंत्रालयामध्ये अतिशय महत्त्वाची शालेय शिक्षण विभागाची बैठक पार पडली. तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो 3 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं, की मी स्वतः शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्यासोबत कॉलवर संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी जेव्हा मंत्रालयामध्ये जातील मीटिंग होईल, तेव्हा आपण निर्णय घेऊ अशा पद्धतीचं सांगितलेलं होतं. त्या अनुषंगाने काल आपली एक जी काही टीम होती, काल उशिरा साधारणतः एक 9:30-9च्या दरम्यान जे आहे ते काल दादासाहेब भुसे यांना काल उशिरापर्यंत जी आहे त्यांच्या बंगल्यावर भेटलेली होती आणि त्या अनुषंगाने जी काही मीटिंग झाली, भेट झाली. समवेत काल मंत्रालयामध्ये जे काही शिक्षण मंत्री महोदय, राज्य शिक्षण मंत्री महोदय, प्रधान सचिव सोबतच विविध एस-आर-टी-सीचे संचालक, परीक्षा परिषदेचे संचालक, सोबतच आयुक्त बालभारती, समवेत वरिष्ठ शिक्षण विभागातील जे काही अधिकारी आहेत, शिक्षण आयुक्त असो किंवा मग वरिष्ठ अधिकारी आणि प्रधान सचिव यांच्या समेत अतिशय महत्त्वाची जी आहे ती मीटिंग मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बरीच वेळ जी आहे ती त्या ठिकाणी पार पडली आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी काही अपडेट आहे, मला वाटते बऱ्याच जणांनी कदाचित अपडेट देण्याचा प्रयत्न केला असावा. पण त्याच्यामध्ये प्रामुख्याने नेमकं चर्चेला काय गेलंय? बऱ्याच अफवा जी आहे ती म्हणजे अपूर्ण माहिती जी आहे ती बाहेर प्रसारित झाल्याचं मला दिसून येतंय. त्यामुळं नेमकं त्याच्यामध्ये काय घडलंय याचा कोणीही यथोचित वृत्तांत जो आहे तो दिलेला नव्हता. मात्र मी नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा तो प्रयत्न करतो. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा विषय जो होता तो पी-एम-सी शाळेच्या अनुषंगाने, तिथल्या शाळा आदर्श करण्याच्या अनुषंगाने जे आढावा बैठक घेतलेली होती, तो आढावा बैठक होता. सोबतच त्याच्या पी-एम-सी शाळेमध्ये चांगले शिक्षण दिले जाते याचं कौतुकसुद्धा त्या बैठकीमध्ये करण्यात आलेलं आणि काही त्रुट्या होत्या त्याची अंमलबजावणीसुद्धा करण्याच्या अनुषंगाने, शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रम करण्याच्या अनुषंगाने जे आहे तशा सूचनासुद्धा त्या ठिकाणी दिल्या होत्या. सोबतच आर-टी-ईद्वारे 35 लाख विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधेचा लाभ होतो आणि समवेत इतर सगळ्या शाळेमध्ये जी काही ड्रग फ्री स्कूल अभियान आहे, म्हणजे राज्य शासनाने शाळामध्ये नशाविरोधी जे काही मार्गदर्शन आहे आणि समुपदेशन आहे, ड्रग फ्री स्कूल या योजनेची जी काही अंमलबजावणी आहे किंवा उपक्रम आहे तो राबवण्याचं ठरवलेला आहे आणि विविध असेच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि कठोरपणे त्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने अंमलपदार्थ विरोधी जी किंवा नशामुक्ती जी आहे शाळेमध्ये त्याच्या विरोधामध्ये कठोर अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने काल सूचनासुद्धा देण्यात आलेल्या होत्या. सोबतच बऱ्याच अफवा पसरलेल्या आहेत की आंतरजिल्हा बदलीची प्रक्रियेच्या अनुषंगाने काल बैठकीमध्ये चर्चा झाली, तर अशी कुठलीही चर्चा त्या ठिकाणी झालेली नाही. पवित्र पोर्टलच्या अनुषंगाने चर्चा झाली का? तर होय, पवित्र पोर्टलच्या अनुषंगाने 55-60च्या नियमनाच्या बाबतीत असू द्या किंवा मग शिक्षक भरती नवीन जी आहे त्या अनुषंगाने असू द्या, याच्यावर चांगली चर्चा झालेली आहे आणि त्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जे आहे, ते एक पुढची जी काही नियोजन आहे, त्या अनुषंगाने आढावा बैठक झालेली आहे आणि आत्तापर्यंत जी काही शालेय शिक्षण विभाग कामं केलेली आहेत, अभियान राबवलेली आहेत, सोबतच राज्यामध्ये, देशामध्ये शालेय शिक्षण विभागाचं जे काही कोल्हापूरचं पॅटर्न आहे, ते पहिला आलेलं होतं. या अनुषंगाने अजून काही वेगळं करता येईल का? या अनुषंगाने त्याच्या ठिकाणी जी आहे ती बैठक पार पडलेली आहे. अशा विविध विषयाला घेऊन जी आहे ते मंत्रालय स्तरावर मुख्यमंत्री महोदय यांची बैठक झालेली आहे. तर हे होतं त्या या बैठकीचे इतिवृत्तांत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पवित्र पोर्टलवर सविस्तर चर्चा झाली आणि परीक्षा परिषदेच्या माध्यमातून टी-ई-टीच्या परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा ऑफलाईन का ऑनलाईन या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे. मात्र त्याच्यावर निष्कर्ष जो आहे तो अद्याप बाहेर आलेला नाही. परीक्षा परिषदेच्या मार्फत टी-ई-टी परीक्षा कधी आयोजन करण्याचं यासोबत सुद्धा नवीन शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत अभ्यासक्रमाचा आराखड्याच्या अनुषंगाने बालभारती इथली या जी काही आयुक्त आहेत किंवा संचालक आहेत यांच्या मार्फत सुद्धा त्या ठिकाणी सोबतच जी काही एस-सी-ई-आर-टी आहे या अभ्यासक्रमाच्या आराखड्याच्या अनुषंगाने अजून पुन्हा एकदा त्या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आलेली आहे. हे सविस्तर जे काही विषय होते या विषयांवर जी आहे ती बैठक झालेली होती. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या गरजेचं काय आहे तर पवित्र पोर्टल आहे.
तर पवित्र पोर्टलच्या बाबतीत सुद्धा काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. विकास आराखडा जो होता त्या संदर्भामध्ये सूचना पारित केलेल्या आहेत. नक्कीच जे आहे ते पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीला गती येण्याची नक्कीच संकेत आहेत. कारण उशिरापर्यंत काल आमचे जे काही शिष्टमंडळ होतं दादासाहेब भुसे यांना भेटलेलं होतं. त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा नक्कीच सकारात्मक राहा अशा आम्ही लवकरच जे आहे ते सूचना दिलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळं नक्कीच ही भरती प्रक्रिया जी आहे ना ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरती प्रक्रिया होऊ शकते. अद्याप आकडा जो आहे तो अद्याप आपल्याकडे अधिकृत आकडा आलेला जरी नसला तरी भरती प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल एवढं निश्चित सांगतो. मात्र ह्या सगळ्या सकारात्मक ज्या बैठका आहेत ते कायम आत्तापर्यंत सकारात्मकच होत आल्या. मात्र याला मूर्त रूप द्यायचं असेल आणि खरंच मूर्त रूप द्यायचं असेल तर नक्कीच आंदोलनाची गरज आहे का? यावर आज मी वैयक्तिक शिक्षण आयुक्तांची भेट घेणार आहे. सोबतच काल शिक्षण मंत्री महोदय यांची तर भेट झालेलीच आहे, सकारात्मक चर्चा झाली. मात्र जी काही सूचना दिली त्याचं अंमलबजावणी होतंय का? आता बरेच जण म्हणतात 4 दिवसामध्ये जाहिरात येतील, 4 दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये प्राधान्यक्रम सुरू होतील. नक्कीच झालेच पाहिजेत, होतीलही. पण लेखी सूचना आहेत का? अशा सूचना जोपर्यंत येणार नाहीत तोपर्यंत जे आहे ते आपला पाठपुरावा करणं थांबायचं नाही. कारण आतापर्यंत सगळ्या सकारात्मक चर्चा झाल्या, सकारात्मकच या सगळ्या घडामोडी घडत आहेत. मात्र आता आपल्याला काय करावं लागेल? म्हणजे एवढं झालं म्हणजे बैठक झाली म्हणजे आपण जिंकलो का? तर केवळ बैठक ही एका पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीसाठी झाली का? तर नाही आहे. इतर जे काही शालेय शिक्षण विभागाचे विषय होते या अनुषंगाने बैठक झाली. त्याच्यामध्ये पवित्र पोर्टलचा हा एक विषय होता. मात्र या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाल्याच्या नंतर सगळं काही सकारात्मक आहे. मी मानतोय सकारात्मक आहे. आपणही सकारात्मक राहावं, नक्कीच सकारात्मक राहावं. पण सकारात्मक राहून पुन्हा जर वेळ काढूपणा होणार असेल तर काय? त्यामुळं या सगळ्या गोष्टीला जोपर्यंत मूर्तरूप येणार नाही किंवा लेखी जी काही आश्वासनं म्हणा किंवा बुलेटिनच्या माध्यमातून सूचना म्हणा या जोपर्यंत सगळ्या गोष्टी घडणार नाहीत किंवा जाहिराती ह्या सगळ्या गोष्टी घडणार नाहीत तोपर्यंत जो आहे तो आपला पाठपुरावा करावा लागणार आहे. आणि त्याच्या दिरंगाई जर झाली तर आज उशिरापर्यंत तुम्हाला सगळं काही अपडेट आहे ते घेऊन तुम्हाला आज संध्याकाळी पुढील दिशा जी आहे ते ठरवलेली असेल ती सांगण्यात येईल. आणि मोठ्या प्रमाणामध्ये जी पुढची दिशा असणार आहे त्या दिशेला जे आहे ते जात असताना तुमचं सहकार्य पाठिंबा मोठ्या प्रमाणात असला पाहिजे. हा एक त्याच्या पाठीमागचा एक आशावाद आहे. जर असंच चालढकल होणार असेल आज उद्या परवा तेरवा, कारण बघा परीक्षा होऊन साधारणतः 15 महिने लोटलेली आहेत आणि परीक्षा झाल्याच्या त्याचा निकाल आणि फक्त आपलं स्वप्रमाणपत्र म्हणजे रजिस्ट्रेशन झालेलं आहे. म्हणजे त्याच्या समोरची जी काही कार्यवाही आहे ती शून्य आहे. त्यामुळे पुढची जर गती निर्माण करायची असेल आणि अशीच चालढकल होऊ द्यायची नसेल आणि बहुतांश मला वाटते नोव्हेंबरच्या आसपास काहीतरी निवडणुका होणार आहेत राज्यामध्ये आणि थोडंसं 1 महिना जरी लेट झालं तर आचारसंहिता त्याच्या अगोदरच लागू शकतात. तर या गोष्टीमध्ये अडकलं तर मग शिक्षक भरतीचं भवितव्य जे आहे ते धोक्यात येऊ शकते. सोबतच आंतरजिल्हा बदलीच्या बाबतीत अजून स्पष्टता नाही आहे. होईल का नाही? या आंतरजिल्हा बदलीला बिलकुल आपला विरोध नाही, कारण ते नियमाचं आहे आणि ते नियमानुसार जर नाही झालं तर आंतरजिल्हा बदलीचे पात्र असणारी संघटना शिक्षक जे आहे ते कोर्टामध्ये चॅलेंज करतील आणि शिक्षक भरतीवर स्टे सुद्धा आणू शकतील. बऱ्याच याचिका जी आहे ते आता बाहेर येताना तुम्हाला दिसतील. 55-60च्या संदर्भामध्ये जो निर्णय आहे तो क्लिअर होणं तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून पुढची भरती प्रक्रिया सुरळीत पार पडेल. नाही तर मग सुप्रीम कोर्टामध्ये ते पण मॅटर आहेच, कोर्ट ऑफ कंटेम्प्ट पण त्याचा होऊ शकतो आणि त्यावर निर्णय होणं तेवढंच गरजेचं. मात्र या संदर्भामध्ये अधिकृत जी काही ऑफिशियल ज्या सूचना येणं अपेक्षित आहेत ते अधिकृत आलेल्या नाही. या सगळ्या प्रश्नावर जो यथोचित मार्ग आहे तो आज सायंकाळपर्यंत काढून आपण तुम्हाला सगळ्यांना सांगण्यात येईल. नेमकं जागा किती होय, मोठ्या प्रमाणामध्ये जागा आल्या. त्याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलंय 75,000 शिक्षक भरती होईल या जाहिरातीवर. तुम्हाला सांगितले पहिल्या फेजमध्ये साधारणतः 25,000 ते 30,000 पर्यंत जाऊ शकतो आकडा. खरंच तो गेलाय का याही संदर्भामध्ये आणि पुढच्या टप्प्यामध्ये उरलेल्या एवढाच जागा म्हणजे 75चं टार्गेट घेऊन आपण जी काही आंदोलनं केली आहेत पूर्ण ग्रामपंचायतपासून सरपंचापासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत आतापर्यंत साधारणतः 3-3 वेळा निवेदन दिली. इतर लोकप्रतिनिधी तर सोडाच. त्यामुळे हे खरंच सत्यात उतरणार आहे. मी तुम्हाला आशावाद दिला, शब्द दिला, मात्र तुम्ही मला जे आहे ते डिवचण्याचा प्रयत्न केला आहे, मुद्दाम ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या इंटेलिजन्सला किंवा माझ्या अनुभवाला तुम्ही खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे, नाव ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला काही फरक पडत नाही. तुम्ही ज्यांनी ज्यांनी नाव ठेवलं तेही शिक्षक भरतीमध्ये नोकरीवर लागू हा माझा विश्वास असतो, हा माझा पाठपुरावा असतो, हा माझा आशावाद असतो. त्यामुळं मला काही फरक पडत नसतो. म्हणून ही भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी या अनुषंगाने जे आहे
ते पाठपुरावा सुरू आहे. मात्र याचं अधिकृत सूचनापत्र किंवा जाहिराती या सगळ्या गोष्टी जोपर्यंत होणार नाहीत, तोपर्यंत मात्र मला या गोष्टीवर कुठलाही विश्वास नाही. नक्की सकारात्मक राहूया. चांगल्या दिशेनं जाणारं काम जे आहे ते प्रशासन करतंय. मोठ्या प्रमाणामध्ये भरती प्रक्रिया राबवण्याचं काम जे आहे ते शालेय शिक्षण विभागातील जे काही आयुक्त स्तरावरील अधिकारी आहेत त्यांच्यातले वरिष्ठ अधिकारी या लोकांमुळेच हे शक्य होते मोठ्या प्रमाणामध्ये भरती येणं. कारण वेळोवेळी त्यांनी आढावा बैठक घेणं, व्हीसी घेणं, सूचना देणं आणि त्याची आढावा घेणं, या सगळ्या गोष्टी जे शक्य झाले ते केवळ वरिष्ठ अधिकारी वर्गांमुळे झाले. त्यांची आज नावं घेणार नाही, मात्र योग्य वेळी 100% घेईल. कारण त्यांच्यासोबत असलेलं आमचं बांधणी, त्यांच्यासोबत असलेला आमचा पाठपुरावा करण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टीमुळे हे सगळं काही शक्य होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भरती करण्यासाठी आणि त्याच्या सूचना जोपर्यंत येणार नाहीत, कारण आता पण सगळ्या चर्चा सकारात्मक आहेत आणि सूचना मात्र येताना दिसलेल्या नव्हत्या. यावर सगळ्या गोष्टीवर सूचना अपेक्षित आहेत आणि बरेच जे काही शिक्षक भरती कंटक आहेत ते या भरतीवर कसा स्टे येईल, कसा खोडा घालता येईल याकडे सुद्धा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला जरी वरवरचं तुम्हाला पाठपुरावा करताना दिसत असतील तर मधून जी आहेत ते त्यांची कूटनीती जी आहे ती सुरू आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष असलं पाहिजे. आणि आज तुम्हाला सकाळी साधारणतः 11च्या दरम्यान शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये तुम्हाला भेटणार आहे. मात्र या पुण्याच्या परिसरामध्ये ज्यानं कोणी असेल त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहा. मात्र दूरचे जो कोणी असतील त्यांनी कोणीही उपस्थित राहू नका. असं कुठलंही मी तुम्हाला येण्याचं आवाहन करणार नाही आहे. मात्र जवळ जे कोणी असतील ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की येण्याचा प्रयत्न करा. आणि मुंबईमध्ये जी कालची मीटिंग आपली झाली, भेट झाली, ते नक्कीच सकारात्मक झाली आणि हा एक आपल्या पाठपुरावा करण्याचं गमक होतं. मुंबई टीम प्लस आज आयुक्त कार्यालय टीम, यामुळं दोन्ही गोष्टी. आता या भरतीसाठी केवळ मी एकटा काम करतोय का, अनेक जण काम करत आहेत. आता मी विशेषतः कोणाचे नाव घेणार नाही, मात्र ज्यांनी शिक्षक भरतीसाठी काम केलेलं आहे त्यांचं हे सगळ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये होणारी भरती प्रक्रिया ही योगदान असणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात ताकदीनं एक विचारानं आता खऱ्या अर्थानं लढा देण्याची गरज आहे. त्या सगळ्या गोष्टीचं जी काही यथोचित जी काही सद्यस्थिती आहे ती तुम्हाला आज सविस्तरपणे मीटिंग झाल्याच्यानंतर किंवा भेट झाल्याच्यानंतर सांगेलच. तुर्तास तुम्ही तयार राहा मित्रांनो. सकारात्मकतेची ही जी काही गोड बातम्या आहेत हे ऐकून आता कंटाळा आलाय. कुठेतरी आता तात्काळ शिक्षक भरतीच्या जाहिराती प्राधान्यक्रम आणि नियुक्त्या हातामध्ये येणं काळाची गरज आहे. येणारा 15 ऑगस्ट जे आहे ते कसा आपला जिल्हा परिषदेच्या शाळेवर ध्वजारोहण करण्यासाठी होईल, आपण उपस्थित राहू, या अनुषंगाने आपला लढा सुरू असणार आहे. त्यामुळे नक्की सोबत राहा, साथ द्या. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.